मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तिथं उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशस बरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान भवनाच्या आवारातील कक्षात मॉरिशस इथं बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारण्याकरिता 8 कोटी रुपयांचा निधी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मधल्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलनाच्या उभारणीसाठी 8 कोटी रुपये देण्याचं कमिटमेंट म्हणजे आपण शब्द दिला आणि तो शब्द आपण शेवटी आपलं सरकार शब्द पाळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जगात नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाबरोबर पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होत आहे. मॉरिशसमध्ये उभारण्यात येणाऱ्या पर्यटन संकुलामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रातील विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांसह ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थळांची माहिती होईल. यापुढेही मॉरिशसला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. या केंद्रांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मॉरिशस बरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील आणि मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाईल. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भारत आणि मराठी संस्कृतीची जोपासना करणारा सुंदर असा मॉरिशस हा देश आहे. इथं महाराष्ट्रातील संस्कृती रुजली आहे. मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना बहुउद्देशीय पर्यटन संकुलाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार या संकुलासाठी 8 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मॉरिशस हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा देश आहे. या संकुलामुळे राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. ही कल्पना ठेवली की महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी अशा प्रकारचं संकुल बांधलं पाहिजे, कारण आपली संस्कृती जे जिवंत ठेवतायत त्यांच्यासोबत आपली नाळ ही जुडलेली असली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. त्याचा MOU त्या ठिकाणी आपण साईन केला आणि आज प्रत्यक्ष हा चेक आपण या ठिकाणी देतोय. पण मी याच्याही पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती करणार आहे आणि पर्यटन मंत्री देखील या ठिकाणी आहेत, अजितदादा आहेत. खरं म्हणजे आपली जी संस्कृती आहे, भारताची आणि मराठी संस्कृती, या दोन्ही जपणारा अशा प्रकारचा देश आहे. त्यामुळे एक प्रकारे आपला सांस्कृतिक भाऊ म्हणून ज्या देशाकडे आपण पाहू शकतो अशा प्रकारचा हा मॉरिशसचा देश आहे. आणि अतिशय सुंदर ज्या प्रकारे पर्यटनाचा विकास आणि वेगवेगळ्या प्रकारचा विकास एक छोटा देश असताना देखील मॉरिशसने केलाय, तो खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून भविष्यातही एक आपली केवळ कल्चरलच नाही तर एक स्ट्रॅटेजिक फ्रेंडशिप देखील ही मॉरिशसची असली पाहिजे आणि एक व्यवहार आपला सातत्याने मॉरिशस सोबत राहायला पाहिजे. या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्याकरता आपलं फेडरेशन असेल किंवा एलन गणून सारखे जे खऱ्या अर्थानं तिथल्या मंत्रिमंडळामध्ये एक ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि त्याचसोबत त्यांचे रूट्स हे महाराष्ट्रातले असल्यामुळे, म्हणजे मागच्या काळात ते मला असं म्हणाले की मला एकदा साताऱ्यामध्ये आणि कोकणामध्ये जाऊन माझ्या आईचं आणि वडिलांचं जे काही रूट्स आहेत ते मला त्या ठिकाणी निश्चितपणे शोधायचे आहेत. तर अशा प्रकारची लालसा असलेले हे सगळे लोक आहेत. तर जरूर आपण यांच्यासोबत भविष्यातही अजून नवनवीन आपल्याला काय उपक्रम घेता येतील ते घेण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने, आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आपलं गणूजी खूप खूप स्वागत करतो, एंटायर डेलिगेशनचं.